नमस्कार. वाव स्नेहलमध्ये मी स्नेहल आज आलेली आहे विरार ईस्टला शिरगाव येथे द्वारकाधीश मंदिरात. अगदी सर्वजण ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होती. तो हा क्षण आहे की विरारमध्ये आपले द्वारकाधीश अवतरलेले आहेत. हे विरारच्या प्रथम महिला महापौर प्रवीणाताई ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे मंदिर इथे उभारलेलं आहे. एकसंधी पाषाणामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती घडवण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर 108 श्रीकृष्णाची नावं एक एक दगडावर कोरलेली आहेत. पूर्ण जे मंदिर आहे ते सिमेंट आणि रेती याचा वापर न करता बनवलेलं आहे. आपण मंदिराला जेव्हा प्रदक्षिणा घालतो तेव्हा ती 108 नावं जेव्हा घेऊ म्हणजेच आपली एक जपमाळ पूर्ण होईल अशी ह्याची रचना केलेली आहे. तर आता आपण आज जाणार आहोत आणि जे काही थोडक्यात मला दाखवता येणार आहे ते मी दाखवणार आहे. चला. 26 नोव्हेंबर 2025 रोजी जगद्गुरू शंकराचार्य स्वामीत्री अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते या मंदिराचं ओपनिंग करण्यात आलेलं आहे. ज्यांना द्वारकाधीशला जायला जमत नाही द्वारकेला त्यांनी इथे नक्की यावं. अगदी द्वारकेलाच गेल्यासारखं इथे फील येईल. इथे मी आहे, माझी मैत्रीण आहे आणि हा प्रथमेश आहे. आम्ही तिघं जण विरार वेस्ट वरून इथे ईस्टला आलेलो आहोत. दे तो दे. ये जायचं का आतमध्ये? आणि काय अच्छा एक साइड
तो नागावरती नाचते ना कर रहे हैं कि जिसमें कृष्ण भगवान की जो बाल अवस्था की जो लीला है वो अब आपके सामने ये कलाकार लेकर आएंगे, जिसको कहते हैं ब्रिज की कहानी। जोरदार तालियां। चार दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील चालू आहेत. 30 तारखेला भंडारा देखील आहे. ज्यांना कोणाला शक्य होतं त्यांनी नक्की इथे या. विरारकरांनी तर इथे यायलाच हवं. इतकं सुंदर हे मंदिर आहे. विरारच्या बाहेरही जे राहतात आणि जे द्वारकेला जाऊ शकत नाही त्यांनी देखील इथे नक्की व्हिजिट करा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा.